नमस्कार. माझ्याचवाडी सर्वोदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या सभासदांसाठी हा छोटासा व्हिडिओ. आपल्याला माहित आहे की आपल्या काही सभासदांनी ज्यांच्यावरती 95A अंतर्गत म्हाडाने कारवाई केली होती त्यांनी सन 2021 मध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये आपल्या डिस्प्यूटचे सर्व मुद्दे होते आणि 95A ची कारवाई झाल्यानंतर त्यावेळीची थकीत घरभाडं आणि पुढील घरभाडं हे संपूर्ण एक रकमी 24% व्याजासहित कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करावं अशी एक त्यांची मागणी होती आणि हे जमा केलेली रक्कम त्यांना विड्रॉ करता यावी यासाठी परमिशन द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती. याच याचिकेमध्ये आपण आणखी अनेक सदस्यांनी इंटरव्ह्यू केलं होतं आणि त्यावेळी या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत, चुकीच्या पद्धतीने हा पुनर्विकास प्रकल्प चाललेला आहे, या बाबतीमध्ये सर्व गोष्टी त्या इंटरव्हेन्शन याचिकेमध्ये आम्ही मांडल्या होत्या आणि याच्यावरती 10 नोव्हेंबर 2025ला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी म्हाडाचे काउन्सिल जे होते ॲडव्होकेट लाड यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की हा जो प्रकल्प आहे तो 33/5 अंतर्गत पुनर्विकसित केला जात आहे आणि म्हाडाची ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि हा जो डिस्प्यूट आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा करारासंबंधी आहे, म्हणजे जे विकासक आहेत आणि सदस्य आहेत त्यांच्यामधील करारासंबंधी आहे अशी बाजू त्यांनी त्यावेळेला मांडलेली आहे. दुसरी गोष्ट, इंटरव्हेनरच्या बाजूने जे काउन्सिल आहेत त्यांनी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या प्रकल्पातील ज्यांच्या अगेन्स्ट डिस्प्यूट होता ते विकासक एनसीएलटी प्रक्रियेमधून बाहेर झालेले आहेत आणि त्यांच्या जागी नवीन विकासक नियुक्त होऊन त्यांनी हे घरभाडं देणं चालू केलेलं आहे किंवा ते घरभाडं देत आहेत आणि हा पुनर्विकास प्रकल्प ते करत आहेत. आपल्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय हायकोर्टामध्ये आपल्या पुनर्विकासासंबंधी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने नवीन विकासक यांची नेमणूक झालेली आहे याची नोंद घेण्यात आलेली आहे आणि याच आधारावरती ही याचिका निकालात काढलेली आहे. हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही महत्वाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि आता या व्हिडिओसोबतच माननीय उच्च न्यायालयाची जी ऑर्डर आहे, जो आदेश आहे, तो सुद्धा मी आपल्यासोबत शेअर करतोय. धन्यवाद.